नमस्कार मित्रांनो, विजेता कॉर्नर द रिअल हिरो या पॉडकास्टमध्ये मी आकाश गुंदाले तुमचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, तुम्ही जे काही प्रेम देताय या पॉडकास्टला त्याच्याबद्दल तुमचे शतशः आभार. आज आपल्याकडे इंजिनियर कन्स्ट्रक्शनवाला हा ब्रँड बनवणारे विजय मोराळे सर आलेले आहेत, ज्यांनी आत्तापर्यंत कमीत कमी 500 ते 1000 लोकांना घरं बांधून दिलेली आहेत. 500पेक्षा जास्त साईट्स त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत. एका गरीब कुटुंबातून, एका शेतकरी कुटुंबातून ते आलेले आहेत. त्यांची वडील शेतकरी होते, आई पण शेतीमध्ये काम करत होती. मांजरी हडपसर या भागातून हे कुटुंब बिलॉंग करतं. आणि मग पुढे मित्रांचं गायडन्स नाही किंवा योग्य व्यक्तीचं गायडन्स नसल्यामुळं एक शिक्षण घेताना तू पण हे शिकतोय, मी पण हे शिकतो असं म्हणून त्यांनी कुठेतरी काहीतरी डिप्लोमा पूर्ण केला. पुढं असं लक्षात आलं की तिकडे कुठलाही जॉब नाही आहे किंवा त्याला फ्युचर चांगलं नाही जे काही एज्युकेशन घेतलं त्याला. आणि मग करायचं काय, घरची तर गरिबी आहे. मग या व्यक्तीने निर्णय घेतला की मी व्यावसायिक होईल. आणि व्यावसायिक होणं ते पण कन्स्ट्रक्शन सारख्या गोष्टींमध्ये जाऊन एक यशस्वी कंपनी निर्माण करणं हे फार मोठं काम आहे. विजय सर रिअल इन्स्पिरेशन ठरू शकतात यंगस्टरसाठी, ज्या लोकांना जॉब मिळत नाही आहे, व्यवसाय करायला भांडवल नाही आहे. मग कशा कशा पद्धतीने तुम्ही पुढे जाऊ शकता. विजय सरांची ही स्टोरी प्रत्येकाला इन्स्पायर करू शकेल असं मला वाटतं. तर कृपया ही जी स्टोरी आहे ती पूर्ण ऐका. तुम्हाला नक्कीच याच्यातून खूप काही प्रेरणा मिळेल जी तुम्हाला तुमचं आयुष्य जगण्यासाठी प्रेरित करेल. सो स्वागत करूयात आपण विजय मोराळे सरांचं. विजय सर, तुम्ही या पॉडकास्टला त्याबद्दल थँक्यू. या सर, तुमचं लहानपण किंवा तुमची बॅकग्राऊंड काय परिस्थिती होती, कसं शिक्षण झालं याच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा. येस, माझे वडील सुरुवातीला शेतीमध्ये काम करत होते, पण शेतीमध्ये त्यांना जास्त सोर्स ऑफ इन्कम नव्हता. त्यामुळे त्यांनी नंतर प्रायव्हेट जॉब करायचं ठरवलं. प्रायव्हेट जॉब त्यांनी जवळपास मागच्या 18 वर्ष त्यांनी प्रायव्हेट इंडस्ट्री म्हणजेच BSNL मध्ये प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब केला. जॉब करत असताना त्यांना जसं ज्या परीने जमल त्या परीने त्यांनी आम्हाला शिक्षण दिलं. तुमचं पहिली ते कितवी पर्यंत शिक्षण कुठं झालं? माझं 1ली ते 4थी पर्यंत शिक्षण जे आहे ते जिल्हा परिषद शाळेत झालं. झेडपीच्या शाळेत? झेडपी शाळेत. परिस्थिती नसल्यामुळे त्याच्यानंतर माझं 5वी ते 10वी हे शिक्षण सेमी इंग्लिशच्या KK गुले विद्यालय मांजरीमध्ये आहे त्या ठिकाणी झालं. आणि 10वी झाल्यानंतर असं काही करिअर गायडन्स नव्हता. जसं की आत्ताच्या 10वी-12वीच्या मुलांना 8वी-9वी पासूनच करिअर गायडन्स असतो. माझा मुलगा अवेअर असतात, राईट. तर वडील जास्त 10वी शिक्षण झालं होतं, आईचं जास्त शिक्षण नव्हतं. तर मग ह्या 10वी झाल्यानंतर जसं म्हणतात प्रवाहाच्या दिशेने जसं प्रवाह वाहत असतो त्या दिशेने सगळी लोक वाहतात. त्याच ह्यांनी जसे मुलं त्यावेळेस इंजिनिअरिंगला किंवा डिप्लोमाला 10वी नंतर ऍडमिशन घेत होते त्या पद्धतीने मी पण डिप्लोमाला 10वी नंतर डिप्लोमाला ऍडमिशन घेतलं. कोणता डिप्लोमा केला तुम्ही? माझा डिप्लोमा हा मेकॅनिकल. त्याच्यावरती एक तुम्हाला मी महत्वाची चांगली गोष्ट सांगतो. त्यावेळेस करिअर गायडन्स नसताना विषय असा झाला की ज्यावेळेस मी सायबर कॅफेमध्ये फॉर्म भरायला गेलो, मग त्यावेळेस ती पद्धत होती की फॉर्म तुम्हाला भरायचा ऍडमिशनचा, तर सायबर कॅफेमध्ये जावा, फॉर्म भरा. आणि सायबर कॅफेवाला एवढा हुशार असायचा की तो कुठलाही विद्यार्थी असली तरी त्या तिघांना त्यांच्या ऑप्शन फॉर्म मध्ये 3 फील्ड टाकायचा: मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि कॉम्प्युटर. सिव्हिल हा पार्टच ते टाकत नसायचे, कारण त्यांनाही काही बेसिक आयडियाज आले असतील आणि जो ऍडमिशन घेतोय त्यालाही काही कल्पना नव्हती. फक्त डिप्लोमा करायचा आहे, पण कुठला करायचा आहे, काय करायचं हा त्यावेळेस काहीच माहित नसायचं. मग त्यातून माझा 3 फील्ड पैकी मेकॅनिकलला नंबर लागल्यानंतर मी ऍडमिशन कंटिन्यू केलं पुढं माझा डिप्लोमा हा संपला. डिप्लोमा संपल्यानंतर असं लक्षात आलं थर्ड इयर झाल्यानंतर की अरे फील्ड कुठेतरी आपण चुकीच्या फील्डला आलोय. म्हणजे त्यावेळेस थोडं जाणवलं. पण त्याचा अजून एक प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स असा मिळाला की डिप्लोमा झाल्यानंतर परिस्थिती एवढी घरची स्ट्रॉंग नव्हती, तर विचार केला आपण जॉब करत करत पुढची डिग्री करू. मग थोडं मार्केटमध्ये इंडस्ट्रीमध्ये फिरलो, पण जॉबसाठी मला त्यावेळेस काही जास्त ऑप्शन मिळाले नाहीत. मिळाले तर एकदम पूर्णपणे फ्लोअर लेवलला, म्हणजे जसं की मशीन शॉपला असेल, त्यानंतर क्वालिटीला किंवा डिझाईन मध्ये म्हटलं तर थोडं हाय डिस्टिंक्शन्स मार्क्स त्या गोष्टी थोड्या हे होत्या. आणि मला थोडे मार्क्स वगैरे ॲव्हरेज होते, म्हणजे एकदम चांगले पण नाही म्हणता येणार आणि खराब नाही म्हणता येणार. तर मग तो बॅड एक्सपिरियन्स आल्यानंतर मी माझं 3rd इयरला ऍडमिशन झालं होतं. पर्याय माझ्याकडे दुसरा नव्हता, म्हणून मी जी डिग्री माझी मेकॅनिकलमध्ये झाली तीच डिग्री मेकॅनिकलची मी पुढे कंटिन्यू केली, कारण डिग्री तर मला कुठल्याही फील्डमध्ये करणं गरजेचं होतं.
मग त्याच वेळी माझ्या वडिलांनी मांजरी या ठिकाणी एक गुंठ्याचा प्लॉट घेतला होता. प्लस तिथं किती वर्षात त्यांना 1 गुंठाचा प्लॉट घ्यायला जमलं? त्यांना एक गुंठ्याचा प्लॉट घ्यायला मिनिमम ते 5 ते 7 वर्ष गेले असतील आणि तो बांधायला परत 5 ते 7 वर्ष गेले. म्हणजे 1 गुंठ्याचं घर, म्हणजे त्यांनी 1 गुंठ्याचा प्लॉट घेतला, त्याच्यावरती ग्राउंड फ्लोअर विदाऊट एनी प्लॅन, कॉन्ट्रॅक्टरच्या मनाने जो प्लॅन होतो त्या पद्धतीने घर बांधलं होतं. आणि आम्हाला त्याच दरम्यान थोडं फर्स्ट फ्लोअरचं बांधकाम करायचं होतं पहिल्या मजल्याचं, तर त्याच्यासाठी लोन काढायचं होतं. मग लोन काढण्यासाठी आपल्याकडे ब्ल्यू प्रिंट प्लॅन पास किंवा ब्ल्यू प्रिंट कंपल्सरी आहे. तर ती ब्ल्यू प्रिंट काढायची होती. वडील जॉबला जात होते प्रायव्हेट मध्ये, BSNL मध्ये. तर वडील मला म्हटले की तुझ्याकडे थोडा वेळ आहे तर तू एखादा आर्किटेक्ट शोध आणि त्यांच्याकडून प्लॅन काढून घ्यायचे, आपल्याला बँकेत द्यायचंय. मग ह्या हेतूने मी जस्ट डायलवर कॉल केला. जस्ट डायलवरून मला 4 ते 5 आर्किटेक्टचे नंबर मिळाले. मग त्यातल्या एका आर्किटेक्टला मी बोलवलं घरी. मग त्यांनी घरचं पहिला जो विदाऊट मेजरमेंटचा प्लॅन वगैरे होता एक्झिस्टिंग, त्याला मेजर वगैरे प्रॉपर केलं. आणि जसं आपल्याकडे बाहेरचा एखादा व्यक्ती आल्यानंतर आपल्या घरी चहा वगैरे आपण विचारतो, त्या पद्धतीने त्यांना चहा वगैरे आईने मी दिला वगैरे. मग तेच एक जसं आपण एखाद्याला, काही लोकांचा म्हणजे स्वभावच असतो की जर आपल्यापेक्षा एखादा कमी वयस्कर असेल तर त्याला आपण कसं मदत करू शकतो, एक मदतीचा एक हे असतो. चांगले लोक असतात, चांगले लोक म्हणजे समाजात चांगले लोक असतात, त्यातून एक थोडं मला लक्षात आलं. मग त्यांनी मला विचारलं की विजय तू काय करतोय सध्या, कारण तुझं मला कम्युनिकेशन खूप चांगलं वाटलं. कारण जजडाईल वरती 10 लोक येतात, म्हणजे एक इन्क्वायरी टाकली तर, आणि 10 लोकांमध्ये तू मला निवडलं. म्हणजे तुला म्हणजे मी म्हणण्यापेक्षा ते मला म्हटले की मला तुझं कम्युनिकेशन खूप चांगलं वाटलं, तू काय करतोय. सरांना सांगितलं सर माझा डिप्लोमा मेकॅनिकल झालाय, जॉब शोधतोय आणि इंडस्ट्रीमध्ये जाऊन बघितलं पण जॉब काही जास्त मिळत नाहीयेत आणि एका ठिकाणी करूनही बघितला तर थोडं म्हणजे जॉब मधलं माझं थोडं फ्लोअर लेवल सॅटिस्फाईड नाही, माझं मन उठलंय थोडं त्याच्यावरचं. तर ते म्हटले मग तू एक काम कर, जर तुला डिझाईन रिलेटेड काय येत असेल तर तू माझ्या ऑफिसला येऊन बस आणि तिथं शिक, काय शिकता आलं तर. मग ती एक माझ्या आयुष्यातली एक टर्निंग पॉईंट ठरलं तिथं. कारण माझ्याकडे डिझाईन मध्ये बेसिक ऑटोकॅडचं माझं सॉफ्टवेअर झालं होतं. ते सॉफ्टवेअर असं आहे की तुम्ही ते कुठल्याही फील्डला तुम्हाला ते मॅच होऊन जातं, फक्त तुमचा प्रोडक्ट वेगवेगळा असतो, बाकी त्याचा येस ऑटोकॅड, तर तो बेस त्याचा सेमच असतो. मग त्या बेसिसवरती मला त्यांनी सुरुवातीला 5,000 रुपये देऊन पगार दिला आणि जॉब ऑफर केला. माझ्याकडे दुसरा काहीच पर्याय नव्हता. म्हटलं इकडे गेलं तर आपल्याला मशीन शॉपवरती काम करायचंय, तिथंही 4-5 हजार रुपयेच मिळतात. इकडे गेलं तर व्हाईट टाय कॉलर जॉब मिळतोय आणि AC मध्ये शिवाय जॉब मिळतोय. तर तो विचार केला, मागचा पुढचा न विचार करता मी त्यांच्या ऑफिसला दुसऱ्या दिवशीपासून जायला चालू केलं. दुसऱ्या दिवशी जायला चालू केल्यानंतर सरांना मग सरांच्या सगळ्याच गोष्टी करणे, म्हणजे जसं की चहा आणणे असेल, वडापाव आणणे असेल, ऑफिस बॉयची कामं केली. असं लाज मनात ठेवली नाही की बाबा आपण इंजिनियर आहेत किंवा डिप्लोमा आपला झालाय मग आपण लाजलं पाहिजे. म्हणजे त्यावेळेस लाज वगैरे काय नव्हती, फक्त ध्येय एकच होतं की आपल्याला काहीतरी शिकायचंय. ओके, ग्रेट. येस, मग त्या हेतूने मी त्यांच्या ऑफिसला जायला सुरुवात केली. ऑफिसला जायला सुरुवात केल्यानंतर मग ह्या सगळ्या बेसिक गोष्टी करणं, सरांबरोबर मेजरमेंट घ्यायला जाणं, मेजरमेंट घेतल्यानंतर प्रिंट आउट आणणे, हे बेसिक सगळ्या ऑफिस मधले मी कामं करायला लागलो. मग सरांना माझा स्वभाव कुठंतरी एक मेहनती वाटला. मग सर म्हटले की विजय आता तू हे कामं तर करतोयच, प्लस साइड बाय साइड मी तुला काहीतरी ड्राफ्टिंगला प्लॅन देतो, तू सेम ऍज इट इज ते बघून ड्राफ्ट कर. मग ते करत करत मला सुरुवातीला जमत नव्हतं, पण त्यांचे ऑफिस मधले जे काही अदर स्टाफ होता तर त्यांनी मला थोडं सांभाळून घेतलं आणि शिकवलं थोडं थोडं. ते शिकल्यानंतर मला 6 महिन्यानंतर थोडा कॉन्फिडन्स आला, आता मी प्लॅन वगैरे व्यवस्थित बनवू शकतो. जॉब करत असताना मग हे व्यावसायिक व्हायचं मध्येच कसं तिकडे चांगलं चाललं होतं तुमचं? व्यावसायिक होण्यामागं असं काही पर्पजली सुरुवातीपासून काहीच नव्हतं, पण सरांच्या ऑफिसला बसलो, अनुभव आला. नंतर सरांनी पण थोडं गाईड केलं आणि काही मनाने पण काही विचार केला की आपण आतापर्यंत जे आहोत एज्युकेशनली ते कुठेतरी चुकीच्या प्लॅटफॉर्म आहेत. हे माझ्या मनालाच मी सांगितलं आणि माझं मनही म्हणलं की बाबा हे कुठेतरी तुला जर वाटत असेल तर तू तुझा निर्णय घे. मग त्यावेळेस माझ्याकडे 2 पर्याय होते. ऍज इट इज माझी जी डिग्री चालू होती ती कंटिन्यू करणे आणि डिग्री कंप्लीट करणे, पण परत कन्फ्युजन, डिग्री एकत करतोय, जॉब एकत करतोय, पुढे जाऊन करायचंय काय आपल्याला. डिझायनिंग मध्ये जॉब चालू आहे, डिग्री वेगळी चालू आहे. बरं, व्यावसायिक व्हायचं कसं आलं मला तो प्रश्न. येस, ते पुढे सांगतो तुम्हाला 2च मिनिटात. म्हणजे त्याला जास्त वेळ नाहीच लागणार, खूपच कमी वेळ लागणार तिकडे. येस येस. तर मग त्यावेळेस माझं नेमकं डिग्रीचं 3rd इयर चालू होतं. मग डिग्रीचं 3rd इयर
पुढं करायचं का नाही हे तर मी ठरवलं होतं की करायचं नाही म्हणून. हा. मग त्यावेळेस एक्झामलाही गेलो नाही, ओरललाही गेलो नाही, काहीच कुठलं म्हणजे अगोदर ठरवलं होतं की आपल्याला पुढे ती डिग्री करायचीच नाही. मग ती डिग्री मी तिकडे स्किप केली आणि परत युटर्न घेऊन सिव्हिल इंजिनिअरिंगला ऍडमिशन टाकलं. बर. म्हणजे मला बरेच जण त्यावेळेस म्हणले की तू चुकीचा निर्णय घेतलाय, तुझी आता डिग्री पूर्ण होत होती, तू काय असं करतोय. पण त्यावेळेस माझ्या मनाने सांगितलं होतं, मी कुणाचं ऐकत नव्हतो. सुरुवातीपासून सुरुवात नाही, डिप्लोमा नंतर तुम्हाला डिग्री करायची असते, डिग्री सिव्हिलला करायला घेतली. येस म्हणजे डिप्लोमा नंतर तुम्हाला ते 2 ऑप्शन्स ओपन असतात. म्हणजे डिप्लोमा मेकॅनिकल तुम्ही ऍज अ मेकॅनिकल इंजिनियर पण जाऊ शकता किंवा ऍज अ सिव्हिल इंजिनियर पण जाऊ शकता. तर तो माझ्याकडे ऑप्शन असल्यामुळे तो युटर्न घेऊन मी डिग्री सिव्हिलला आलो. मग डिग्री सिव्हिलला कॉलेज पण चालू. म्हणजे आता हे ऑन स्क्रीन सांगणं तेवढं बरोबर नाही वाटत, पण आता तशी परिस्थितीच क्रिएट झाली किंवा आता बऱ्यापैकी कॉलेजही तसे चालू आहेत किंवा तुम्ही जॉबचं सर्टिफिकेट जमा करा आणि तुम्ही जॉब करू शकता. कॉलेजला अटेंडन्स 100% मॅन्डेटरी नाही म्हणण्यापेक्षा जर जॉब करत असाल तर अप्रिशिएट करतात. सेम थिंग त्यावेळेस तर खूप म्हणजे जॉब करत असाल तर खूप चांगलं समजायचं. फक्त तुम्ही वेळेवरती सबमिशन द्या आणि सगळ्या गोष्टी वेळोवेळी करत राहा. सेम झालं, मी सगळ्या गोष्टी वेळोवेळी केल्या, सगळ्या गोष्टी झाल्या. मग जॉब मध्ये कसं आलो आता मी इथून तुम्हाला म्हणजे खूप आश्चर्यकारक म्हणजे एक ही दिसेल जर्नी. तुम्ही म्हणाल तुम्ही इथपर्यंत तर एकदम नॉर्मल होते, मग इथून एवढा बदल कसा काय झाला. तर तो बदल मी सांगतो तुम्हाला. तर तिथला जॉब माझा चालूच होता. सरांनी मला त्यावेळेस एक म्हणजे माझा 6-7 महिन्याचा अनुभव झाल्यानंतर सरांनी माझ्यातले काही गुण बघून सरांनी मला एक ऑफर केली की विजय, तुझ्या भागात आजूबाजूला प्लॉटिंगचा व्यवसाय खूप चालू आहे, तर तुला मी एक आयडिया देतो, जर तू केली तर तू तुझ्या आयुष्यात खूप सक्सेसफुल होऊ शकतो. आणि ठीक आहे म्हणलं, ट्राय करायला काहीच हरकत नाही. काय आयडिया होती? सरांनी सांगितलं A4 साईज वरती प्रिंट आउट काढायच्या, A4 A3 साईज वरती, आणि त्याच्यावरती मराठी अक्षरात लिहायचं बांधकामाचे घरांचे प्लॅन काढून मिळतील किंवा वास्तुशास्त्रानुसार घरांचे प्लॅन काढून मिळतील. तिथं खाली तुझा पहिला नंबर टाक, दुसरा माझा टाक आणि माझ्या फॉर्मचं नाव टाक. म्हणजे मला भीती वाटत होती, अरे आपली तर डिग्री नाही, आपण हे कसं काय करू शकतो. पण सरांचा एक कॉन्फिडन्स होता. म्हणजे ते म्हणतात ना, म्हणजे तुम्हाला जर आयुष्यात सक्सेसफुल व्हायचं असेल तर तुम्हाला मेंटरची गरज आहे. कोणतरी गॉडफादर, कोणतरी गॉडफादर, कोणतरी मेंटर तुम्ही स्वतः कन्सिडर केलं पाहिजे कोणाला तरी, किंवा ते तुमचे मेंटर आहेत. तर त्यावेळेस तुम्हाला लोक हेल्प करतात. तर ती गोष्ट माझ्यासोबत झाली. मग मी रोज संध्याकाळी 11, 12, 1 म्हणजे 2 तास रोज संध्याकाळी घरी ऑफिसवरून गेलं रात्री नाईटला, तर एक ऍक्टिव्हा गाडी होती माझ्याकडं, तर ती गाडी घेऊन पुढे प्रिंट आउट 100-200 मी प्रिंट आउट काढायचो. मग त्यावेळेस मांजरी असेल, फुरसुंगी असेल, वडकी, वाघोली, म्हणजे ईस्ट पुणेचा जेवढा पार्ट आहे तेवढा रोज मी संध्याकाळी जाऊन आपलं जिथं ह्याचा प्लॉटिंगचा बिझनेस आहे तिथं जाऊन तो प्रिंट आउट लावणे. मग असं नाही की लगेच आज कॉल येईल, उद्या कॉल येईल, पण महिन्यांनी, 2 महिन्यांनी, 6 महिन्यांनी, 4 महिन्यांनी कॉल यायचे. सर असं मी तुमचं पॅम्पलेट बगितलं होतं, वास्तुशास्त्रानुसार प्लॅन काढून मिळेल. हो मी म्हणायचो, हो सर मिळेल आमच्याकडे. मग मी सरांचा ऍज थोडक्यात मार्केटिंग हेड झालो होतो. मार्केटिंग हेड, त्यांच्यासाठी मार्केटिंग, त्यांच्यासाठी स्वतःचा नंबर पण माझा. मग त्याच्यातून काय झालं, सरांनी मला जे सुरुवातीला 5,000 जॉब म्हणजे जॉबवरती मला सॅलरी देत होते, मग ह्या प्लॅटफॉर्म मधून मला लोकांचे कॉल यायचे. मी स्वतः तर काय प्लॅन काढत होतो, मग त्यांचा कॉल कोऑर्डिनेशन प्रॉपर करणे आणि त्या क्लायंटला सदाशिव पेठेतल्या ऑफिसला घेऊन जाणे आणि त्यांची मीटिंग बसवून देणे. मीटिंग बसली, प्लॅन फायनल झाला की प्लॅन सरांकडून काढून त्यांना हँडओव्हर करणे. मग वेळोवेळी सर साईट व्हिजिट वगैरे त्यांच्याकडे करत होते. मग तिथून मला छान म्हणजे मुद्दा मला हा आवडला की तुमच्यामध्ये तुम्हाला ते काम करता येत नाहीये, बरोबर, पण तुम्ही मार्केटिंग केली कोणाशी तरी दुसऱ्याची, स्वतःचा नंबर दिला आणि त्यांना क्लायंट नेऊन दिला, त्यांनी काम केलं आणि तुम्हाला मध्ये पैसे मिळाले. राईट. म्हणजे जे सुरुवातीला मला महिन्याला 5,000 मिळत होते, ते इथे एका क्लायंट मागे मला 5,000 मिळायला लागले. तुमच्याकडे गुणवत्ता नसली तरी सुद्धा तुम्ही बिझनेस असा उभा करू शकता. म्हणजे मी स्वतः आता समजा मला एक कल्पना आली किंवा लोकांना पण आयडिया देऊ शकेल की बुवा आर्किटेक्ट आहे, तर मी माझ्या नावाने प्रिंट काढून त्या आर्किटेक्टची डील केली अगोदरच, की बाबा मी माझे जे क्लायंट आणून देईल त्याच्यातनं मला 2 रुपये द्या, तर विदाऊट भांडवली धंदा सुरू झाला. हो, विदाउट. म्हणजे किती लागतात प्रिंट आउटला? 100 प्रिंट आउटचे 200 रुपये. 2 रुपयाला प्रिंट ब्लॅक अँड व्हाईट, कलर लावायची गरज नाही. मग जे मला सुरुवातीला पर मंथ 5,000 मिळायचे, ते सरांनी मला पर क्लायंट 5,000 द्यायला चालू केले. माझा अजून कॉन्फिडन्स वाढला. आता म्हणलं 2 तास आपण रोज संध्याकाळी जात होतो ना, आता 3 तास जायचं. अजून एरिया वाढवला, अजून कॉल वाढले, अजून सरांच्या मीटिंग वाढल्या, सरांचा बिझनेस वाढला. तिथून मला कमिशन मिळायला जास्त चांगलं चालू झालं. मग हे करत असताना नंतर परत विचार आला, आपली डिग्री पण आता 2nd इयर संपत आलंय, आता 3rd इयर चालू आहे, पुढच्या वर्षात आपली डिग्री. किती सालची गोष्ट ही सुरुवात झाली माझी 2015ला.
ओके. 15 आणि 17 मध्ये मी पूर्णपणे सरांकडे जॉब आणि माझे एक बेस क्रिएट करून घेतला 2 वर्षामध्ये माझ्या बिझनेसचा. आणि 2018 साली मी माझी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी चालू केली. डायरेक्ट प्रायव्हेट लिमिटेड, नो शॉप ऍक्ट, नो LLP, डायरेक्ट प्रायव्हेट लिमिटेड. लोकांना डाऊट की बाबा अरे प्रायव्हेट लिमिटेडची तुला काय गरज आहे, तुझं तर अजून कशातच काय नाही. म्हणलं माझं विजन मोठं आहे, मी प्रायव्हेट लिमिटेडच करणार. थोडी ऑनलाईन वरून माहिती घेतली होती कुठली कंपनी केली पाहिजे. मोठी कंपनी जर तुम्हाला बनवायची असेल तर तुम्हाला शॉप ऍक्ट आणि LLP वरती खेळून चालणार नाही, तुम्हाला प्रायव्हेट लिमिटेड किंवा OPCच कंपनी करावं लागेल. त्यावेळेस कुठेतरी तुम्ही मग ते म्हणतात तसं विजन मोठं ठेवलं तर आपण मोठं बनवू शकतो. बरोबर. मग ती 2018 मी माझी कंपनी चालू केली. मग 2018 कंपनी चालू केली तर कंपनी चालू करण्यामागं म्हणजे जॉब चालू होताच, पण कंपनी चालू करण्यामागं हा उद्देश होता की आपल्याला बिझनेस चालू करायचा आहे. ओके. मग विस्क्रॉन प्रोजेक्ट्स अँड इंजिनियर्स प्रायव्हेट लिमिटेड नावाने मी 2018 साली कंपनी चालू केली. बरं, हा ब्रँड जो आहे तुमचा इंजिनियर कन्स्ट्रक्शन वाला, हे कसं काय सुचलं? ह्याचाही काही पॉइंट्स आहेत, ते पुढच्या 2 मिनिटांमध्ये मी तुमच्यापर्यंत येणार त्या पॉइंटवरती. तर कंपनी चालू केली. कंपनी चालू करताना पहिलं काम स्वतःच्याच घराचं केलं. कारण लोनची अमाऊंट तोपर्यंत आली होती 6 लाख रुपये. मग वडिलांना आता कसं असतं, मुलांच्या हातात असतं, म्हणजे समाजात 2 पद्धतीचे एक विचार असतात. म्हणजे काही मुलांचं किंवा काही लोकांचं कसं असतं, फक्त कारण देणे, आणि काही लोकांचं कसं असतं, कारण न देता त्यातून सोल्युशन कसं करता येईल. तर मी कारण न देता माझं फील्ड चुकलंय किंवा तुम्ही मला व्यवस्थित शिकवलं नाही अशा तानातानी करण्यापेक्षा मी त्यांना म्हणलं आपल्याला लोनची अमाऊंट आली, मला इकडे 1-1.5 वर्षाचा अनुभव आला आर्किटेक्टच्या हाताखाली, त्यानंतर माझी पुढच्या वर्षी डिग्री पण पूर्ण होती. तर आपण आता जी 6 लाखाची अमाऊंट घेतली ही पूर्णपणे आपल्या घरामध्ये इन्व्हेस्ट करण्यापेक्षा, आणि कॉन्ट्रॅक्टरला असं पण आपल्याला काम द्यायचं होतं, तर आपण असं करू, जर तुम्हाला माझ्यावरती विश्वास असेल तर मी तुम्हाला एक प्लॅन सांगतो. वडील म्हटले काय? म्हटलं आपण असंही कॉन्ट्रॅक्टरला काम देणार आहेत, तर कॉन्ट्रॅक्टरला काम देण्यापेक्षा सेंटरिंगचं मटेरियल आपण स्वतःच आणू, जेणेकरून आपला बिझनेस चालू होईल. मग त्यावेळेस विकत घेतलं तुम्ही सेंटरिंगचं? हो, सेंटरिंगचं पूर्ण प्लाय असतील, प्रॉप्स असतील, त्या सिल्वर पट्टीज असतील, सगळं मटेरियल मी नवीन घेतलं. आणि नवीन म्हणजे मग त्यावेळेस काय म्हणजे कुठून एनर्जी आली होती एवढी किंवा कुठून ऊर्जा आली सांगता येणार नाही, पण ते असतो एक सळसळतं रक्त. म्हणजे तुम्ही 2 प्रकारे वापरू शकता, एक तर तुम्ही तुमच्या बिझनेस मध्ये वापरू शकता किंवा मग तुमच्या पर्सनल एन्जॉयमेंट वरती वापरू शकता. तर माझा पूर्ण मी एन्जॉयमेंटचा पार्ट थोडा सॅक्रिफाईस केला त्यावेळेस आणि पूर्णपणे बिझनेसच्या याच्यावरती फोकस झालो. मग तिथनं घरचं काम केलं. घरचं काम केल्यानंतर म्हणजे घरचाच पहिला स्लॅब टाकला. स्लॅब टाकल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी बघितलं, अरे हा विजय काम करायला लागला आता कन्स्ट्रक्शनचं. मग कुणाचा अर्धा गुंठा असेल, 1 गुंठा असेल, म्हणजे 500 स्क्वेअर फूट, 1000 स्क्वेअर फूट. म्हणजे सुरुवात स्वतःच्या घराची 1000 स्क्वेअर फूट, पण ज्यावेळेस बाहेरचं पहिलं काम आलं ते 500 स्क्वेअर फूट आलं. मग तिथून 2018 पासूनची जर्नी चालू झाली. म्हणजे मग तिथून 500 स्क्वेअर फूट, 1000 स्क्वेअर फूट, 50,000 स्क्वेअर फूट, 1 लाख स्क्वेअर फूट पर्यंतची कामं केली. म्हणजे हा कॉन्फिडन्स तुम्हाला त्यावेळेस येतो ज्यावेळेस तुमची कुठेतरी सुरुवात असती आणि एक स्टेप तुम्ही घेत पुढे गेलेले असतात. म्हणजे मी जर आज विचार केला की मी आता इथं पहिल्या पायरीवरती आहे आणि मी डायरेक्ट 10व्या पायरीवरती उडी मारेल, तर तसं पॉसिबल होत नाही. तुम्हाला एक पायरी चढतच वरती जायचंय. बरोबर. तर तो प्रकार मी तिथं अनुभवला. आणि मी आजकालच्या युथलाही बऱ्यापैकी तसं सांगतो, मित्रांनो, तुम्ही आत्ताचे व्हिडिओज बघून किंवा युट्यूब, सोशल मीडिया बघून तुम्हाला खूप वाटते खूप साऱ्या गोष्टी करायच्यात, पण तुम्ही डायरेक्ट सगळ्या गोष्टी करू नाही शकत. तर तुम्ही कुठेतरी छोटी सुरुवात करा, ती एक स्टेप तुम्हाला खूप मोठी सक्सेस देऊन जाते. बरोबर. आता तुमचा करोडोंचा व्यवसाय आहे, तर हा व्यवसायाची सुरुवात किती भांडवलाने झाली होती? आता मला तर कळलं तुम्ही बॅनर 200 रुपये चिटकूनच सुरुवात केली होती, त्यातनं तुम्हाला आर्मी आलं. तो पण व्यवसाय तुम्हाला वाटते ती नोकरी? नाही, 5,000ची जी होती ती नोकरी होती आणि 5,000 पर कस्टमर माहिती, म्हणजे तिथं महिन्याला 30 ते 40 तो बिझनेस होता. तरी तुम्ही जेव्हा ही जे आता तुमच्या कंपनीचं नाव सांगितलं किंवा इंजिनियर कन्स्ट्रक्शन वाला जेव्हा सुरुवात ते मी तुम्हाला सांगायचं, तेव्हा भांडवल किती होतं? इंजिनियर कन्स्ट्रक्शन वाला हे भांडवल म्हणण्यापेक्षा माझ्याकडे बेस क्रिएट झाला होता 18 पासून. आणि इंजिनियर कन्स्ट्रक्शन वाला हा जो ब्रँड आहे हा मी 2022 ला रजिस्टर केला. काय झालं, 18 ते 22 म्हणजे 4 वर्षात मी एक्सपिरियन्स केलं की आपल्या कंपनीचं नाव हे जरा खूप मोठं वाटतंय. लोकांना सांगायला, लोकांना ऐकायला, लोकांना आठवणीत राहायला खूप जरा हेवी नाही. कारण अशा नावाच्या पुण्यामध्ये, महाराष्ट्रात किंवा भारतात खूप साऱ्या कंपन्या आहेत. आज जरी तुम्हाला मी एक प्रश्न विचारू शकतो, जर तुमचा पुण्यामध्ये प्लॉट आहे आणि तुम्हाला जर घर बांधायचंय, तर तुमच्या समोर एखादा पिक्चर होतो का की जसं आपल्याला ऑनलाईन फूड मागवायचं तर आपल्याला लगेच स्विगी, झोमॅटो लक्षात येतं, तसं घर बांधण्यासाठी आपल्या लक्षात असा काहीच पॉईंट येत नाही किंवा अशी कुठलीच कंपनी येत नाही. बरोबर. तर ते माझ्या डोक्यात कुठेतरी क्लिक झालं, आपल्याला ही
मोठ्या बिझनेसमध्ये ही मोठी अपॉर्च्युनिटी मोकळी आहे, तर ती आपण कुठेतरी फिलअप करायचा किंवा ग्रॅब करायचा विचार करू. मग मी माझ्या कंपनीचं जे नाव आहे 5 अक्षरी, विस्क्रॉन प्रोजेक्ट्स अँड इंजिनियर्स प्रायव्हेट लिमिटेड, ह्याला मी स्वीट अँड शॉर्ट करण्यासाठी विचार केला आपण काय करू शकतो. मग बऱ्याचशा छोट्या मोठ्या कंपन्यांचा स्टडी केला, लोगोज असतील, नावं असतील, काय लोकांची नाव आहेत, कसं आहे काय आहे. मग केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं आपण असं नाव ठरवूया ज्यांनी आपणही शो होऊ आणि आपली कंपनी काय काम करते हेही शो होईल. मग मी ऍज अ इंजिनियर होतोच, मग मी इंजिनियर वर्ड घेतला सुरुवातीला. त्यानंतर आपण काय करतोय, कन्स्ट्रक्शन सर्व्हिस देतोय, तर कन्स्ट्रक्शन वाला. म्हणजे लोकांना हे खूप भावलं, अरे हा इंजिनियर पण आहे आणि हा कन्स्ट्रक्शन सर्व्हिस पण देतोय. म्हणजे ह्याच्या 2 नावात ह्याचं पण पूर्ण आयडेंटिटी क्रिएट होती, आयडेंटिटी लक्षात येते, प्लस ह्याचा बिझनेसची आयडेंटिटी लक्षात येते. मग इथून माझी 2022 मध्ये इंजिनियर कन्स्ट्रक्शन वाल्याच्या नावाची सुरुवात झाली. पण त्याच्या आधी मी फायनान्शियली माझ्या कंपनीला 4 वर्षामध्ये चांगलं स्ट्रॉंग बनवलं होतं. म्हणजे असं नाही की मी ब्रँड फक्त बनवलाय आणि त्याच्यावरती काहीच वर्कआउट नाही करत आहे. ब्रँड बनवल्यानंतरही तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी कराव्या लागतात. त्याला ब्रँड बिल्ड असेल, ब्रँड अवेअरनेस असेल. मग ब्रँडिंग म्हणजे ब्रँड फक्त बनवून उपयोग नाहीये, तर ब्रँडिंगसाठी तुम्हाला खूप सारी मेहनत घेणं गरजेचं आहे. म्हणजे ब्रँड इन शॉर्ट तुमचं एक झाड आहे, त्या झाडाला तुम्हाला रोज खत पाणी हे घालणंच आहे. येस. तर तो माझा 2022 साली इंजिनियर कन्स्ट्रक्शन वाला ब्रँड तिथून काय म्हणतात त्याला मॉडिफाय झाला म्हणता येईल. म्हणजे माझी कंपनी जी आधी विस्क्रॉन नावाने रन करत होती ती इंजिनियर कन्स्ट्रक्शन आजही म्हणजे माझे जे फायनान्शियल डॉक्युमेंट्स असतील किंवा माझे बँक अकाउंट्स असतील ते विस्क्रॉनच्याच नावाने आहेत. बट हा माझा इंजिनियर कन्स्ट्रक्शन वाला हा ब्रँड नेम आहे. ह्या ब्रँडनी मला लोक ओळखतात. विस्क्रॉन जेव्हा सुरू केली होती, बरेचशा लोकांचा विवरचा प्रश्न असतो की यार बिल्डर आहे किंवा कन्स्ट्रक्शन करतोय म्हणजे खूप सारं भांडवल असणार, सगळं काय असणार. माझा असा प्रश्न होता की विस्क्रॉन जेव्हा सुरू केली होती तेव्हा तुमच्याकडे किती कॅपिटल होतं? हो का, खरं सांगायचं म्हटलं तर माझ्याकडे भांडवल जे होतं ऍक्च्युली जे आता म्हणजे तुम्हाला मी सांगितलंच की लोन आम्हाला काढायचं होतं. लोन मधनं जी आलेली 6 लाख रुपये अमाऊंट होती त्यातली ऑलरेडी 3 लाख रुपये अमाऊंट तर स्वतःच्या घराच्या स्लॅबलाच गेली होती. म्हणजे 3 लाख रुपये तर मी माझ्या सेंटरिंगच्या मटेरियललाच पूर्णपणे दिले होते आणि 3 लाख रुपयात मग स्टील असेल, सिमेंट असेल, खडी क्रेसेंट असेल हे झालं. म्हणजे इन शॉर्ट बघायला गेलं तर मला सुरुवातीला बिझनेस करण्यासाठी 3 लाख रुपयाचं भांडवल होतं. म्हणजे 6 लाखातले 3 लाख बिझनेसला वापरले आणि 3 लाख स्लॅबला वापरले. असं भांडवल नाहीये म्हणून थांबण्याची गरज नाहीये. Yes. कोणत्या तरी क्रिएटिव्ह वेनी तुम्ही छोट्यातनं सुरुवात करू शकता आणि त्याचा मोठा ब्रँड करू शकतो. बरं, मला एक सांगा, आज मला घर बांधायचं आहे, बरोबर, तर मी इंजिनियर कन्स्ट्रक्शन वालाकडेच काय? आता तुमचा हा प्रश्न सेम प्रश्न आपल्या समोरील तुमचा हा सेम प्रश्न आपल्या महाराष्ट्रातील हजारो लोकांचा आहे. महाराष्ट्रातील म्हणण्यापेक्षा भारतातील हजारो लोकांचा आहे की मला घर बांधायचंय तर मी कोणाकडून बांधू. आता जर तसं सोर्स बघायला गेले तर तुम्ही काय निवडाल? तुम्ही म्हणाल की माझा मित्र आहे, माझा मित्राचा भाऊ आहे, माझा रिलेटिव्ह आहे, माझा हे आहे ते आहे. पण अशी लोक जी आहेत ही तुमचं घर बांधून देत आहेत, पण तुम्ही त्यांना घर बांधायला का देताय की हे तुमच्या ओळखीचे आहेत म्हणून. पण ज्यावेळेस तुम्हाला तुमचं घर बांधायचंय तर तुम्ही नॉर्मल साधा टीव्ही जरी घ्यायचं म्हटलं 50,000चा टीव्ही जरी घ्यायचं म्हटलं तरी विचार करता मी कुठल्या कंपनीचा घेऊ, मी कुठल्या कॉन्फिगरेशनचा घेऊ. त्यानंतर हा टीव्ही घेतला तर खरंच माझ्या घरात चांगला दिसेल का, चांगला चालेल का. म्हणजे एका टीव्हीसाठी 50,000चे आपण 5 पॉईंट बघतो. ज्यावेळेस आपण घर बांधतो, आज साधारण छोट्यातलं छोटं जरी 1 गुंठ्याचं घर बांधायचं म्हणलं तरी 30-40 लाख रुपये सहज लागतात. मग 30-40 लाखासाठी आपण समोरच्या व्यक्तीकडं फक्त ओळख न बघता तो क्वालिटी काय प्रोव्हाइड करतोय, त्याच्यानंतर त्याचे युएसपी काय आहेत, तो सर्व्हिस कशी देतोय, क्वालिटी काय देतोय, मटेरियल कोणतं वापरलं, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजेत. मग ह्या सगळ्या गोष्टी ऑब्झर्व करून आणि कस्टमर्सचे मार्केटमधले प्रॉब्लेम सगळे जमा करून आम्ही आमच्या कंपनीचे युएसपी बनवलेत. त्याच्यामध्ये आम्ही कस्टमरला ऑन टाइम डिलिव्हरी देतो. जो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम इंडस्ट्रीमध्ये आपल्या आहे की लोक कॉन्ट्रॅक्ट घेतात पण वेळेमध्ये पूर्णच कर. 1 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट, येस, 1 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट असेल तर ते मागं लागून 1.5 वर्षात पूर्ण होतं. तर आमच्या कंपनीमध्ये तसं चालत नाही. आम्ही जर 1 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट केले तर आम्ही 1च वर्षामध्ये घर पूर्ण करून देतो. येस, जर नाही दिलं तर आम्ही कस्टमरला आमच्याकडून ऍज अ पेनल्टी म्हणून 0.5% कस्टमरला देतो. म्हणजे जर तुमचं 50 लाखाचं घर आहे आणि आमच्याकडून 1 महिना जरी डिले होत असेल तर 25,000 रुपये आम्ही कस्टमरला पर मंथ देतो. का तर तो आमच्याकडे कॉन्फिडन्स आहे आम्ही 1 वर्षामध्ये पूर्ण करणार आहोत म्हणून. सेकंड थिंग, आमच्या कामाची क्वालिटीमध्ये आम्ही कुठंच काहीच कॉम्प्रोमाइज करत नाही. ठीक आहे, आपल्याला ह्या कस्टमरमध्ये काहीच प्रॉफिट नाही झालेला आहे ना,
तर हे ज्यावेळेस आपल्याला रेफरन्स देतील त्यावेळेस कुठेतरी आपल्याला तो एक प्रॉफिट होऊ शकतो. बरोबर. त्यानंतर ब्रँडेड मटेरियल मध्ये आम्ही अजिबात काहीच कॉम्प्रोमाइज करत नाही. जे कंपनीचे अग्रीमेंट आपले बनलेले आहेत म्हणजे कस्टमर मध्ये आणि आमच्या कंपनीमध्ये, म्हणजे त्याच्यामध्ये इव्हन आम्ही छोट्या छोट्या सगळ्या गोष्टी मेन्शन करतो. आम्ही टाईल्स कोणती लावणार आहोत, किती रुपये पर स्क्वेअर फूटची लावणार आहोत, बाथरूमला सॅनिटरी फिटिंग असेल तर किती रुपये अमाऊंटची असेल, त्यानंतर दरवाजे कोणते असतील, त्यानंतर तुमचे स्टील कुठल्या कंपनीचा असेल, सिमेंट कुठल्या कंपनीचा असेल, त्यानंतर त्याचा ग्रेड कोणता असेल, सगळं तुम्ही लिहून घेता. जर तुम्ही आमच्या कंपनीचं अग्रीमेंट बघितलं तर 5 पेजेसचं आहे. म्हणजे ते पूर्ण अग्रीमेंट वाचण्यासाठी मिनिमम तुम्हाला अर्धा तास जातो. आम्ही कस्टमरला सांगतो हे तुम्ही पूर्णपणे रीड करा. आणि आज आमच्या कंपनीचा तो सगळ्यात मोठा USP आहे. आमचं कोटेशन बघून लोक आज आम्हाला कामात येतात. फंटॅस्टिक. कारण आहे ना असे पण अनुभव आहेत लोकांचे की काम दिलंय, बरोबर, त्यात लिहिलंय हे वापरणार, बरोबर, पण ते कोणत्या कंपनीचं वापरणार, कोणत्या क्वालिटीचं वापरणार ते नाही लिहिलेलं. राईट. आणि ज्यावेळी ते विकत घ्यायला जातो बरोबर, त्यावेळेला कळतं की ते एकदम साध्या ऑर्डिनरी कंपनीचं आहे. राईट. आणि मग जर ते चांगलं मागितलं की मग बजेट वाढतं. आणि म्हणजे बजेट असतं ते देताना एक देतात आणि काम करताना म्हणतात तुमचं काम वाढलं आणि मग अजून बजेट वाढवतात. असं काही तुमच्या बाबतीत घडतं का? नाही होतं. आता आमच्या बाबतीत म्हणजे माझ्या सुरुवातीच्या पिरियड पासूनही मी त्या गोष्टी ठेवलेल्या नाहीत. का तर मला माहिती होतं की भविष्यात असे प्रॉब्लेम होतात. आणि मी आमच्या आजूबाजूच्या एरियामध्ये आजूबाजूच्या घरांमध्ये मी असे प्रॉब्लेम बघितले होते. म्हणजे कॉन्ट्रॅक्टर आणि ओनर्स मधले क्लॅशेस. म्हणजे ते कशावरून, आता कॉन्ट्रॅक्टर काय म्हणतात लिहितात अग्रीमेंट सिंगल पेज, म्हणजे नॉर्मल जे बऱ्याचशा गोष्टी लिहितच नाही आणि मग म्हणतात ते त्याच्यामध्ये लिहिलेलं नाही. त्याच्यामध्ये बरोबर, एक तर लिहिलेलं नाही. येस, वाढले तर वाढले. म्हणजे काय होतं बऱ्यापैकी सिंगल पेज. म्हणजे मी आजही कस्टमर असला, म्हणजे जरी माझ्याकडे तुम्ही सर्व्हिस घेणार नसाल तरी मी त्यांना सांगतो की बाबा तुम्ही सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये मेन्शन करा. म्हणजे आजही आपण ट्रॅडिशनल कॉन्ट्रॅक्टरचे जर तुम्ही कोटेशन बघितले तर ते सिंगल पेजेसचे असतात. सिंगल पेजेस खूप साऱ्या गोष्टी लिहितच नाही आणि ऐन वेळेला म्हणतात हे वाढले. राईट. सिंगल पेजेस मध्ये 9-18 कॉलम असतील. त्यानंतर फरशी बसून मिळेल, त्यानंतर ग्रेनाइट मिळेल. पण ग्रेनाइट कोणतं ग्रेनाइट मध्ये 10 टाइप्स आहेत. तुमचे स्टील ग्रे आहे, पर्ल ब्लॅक आहे, त्याच्यानंतर खूप साऱ्या व्हरायटीज आहेत. तुम्ही मेन्शन केलं पाहिजे तुम्ही पर्ल ब्लॅक वापरताय तर तो किती 110-120 रुपये पर स्क्वेअर फूटचा असेल. टाईल्स वापरताय तर टाईल्स मिनिमम 40 रुपये पर स्क्वेअर फूटची असेल. त्यानंतर सिंक असेल तुमचं किचनचं, फक्त सिंक लावून मिळेल, पण सिंक 1000 रुपयाला पण मिळतं, 5000 रुपयाला पण मिळतं. बरोबर. मग हा क्लॅशेस नंतर होण्यापेक्षा तो आत्ताच तुम्ही मेन्शन केला पाहिजे की बाबा 2000 रुपयाचं सिंक बसून मिळेल. प्रत्येक गोष्टीमध्ये इव्हन बाथरूमच्या फिटिंग्स मध्ये नॉर्मल लिहून टाकतात की बाबा बाथरूमला मिक्सर शॉवर बसून मिळेल, पण तो मिक्सर कुठला, शॉवर कुठला, हिंदवेअरचा असेल, जॅगवरचा असेल का सेराचा असेल. मग तो कंपनी जरी मेन्शन केली तर तो किती याचा असेल, कारण प्रत्येक कंपनीमध्ये आज व्हेरियंट आहेत. म्हणजे तुमचा 5000चा पण मिक्सर आहे, 50,000चा पण मिक्सर आहे, मग तुम्ही कुठला पकडलाय. ह्याच्यामुळे कस्टमरला बी आपल्या माध्यमातून आज मी सांगू शकतो किंवा सांगू इच्छितो, मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही तुमच्या घराचं बांधकाम करायचा विचार कराल तर तुम्ही ह्या गोष्टी सगळ्या त्या कॉन्ट्रॅक्टर कडून लिहून घ्या. कंपनी, ब्रँड, रेंज आणि त्याचं किती, जर कॉन्क्रीट मधलं मटेरियल असेल, ग्रेड कोणता असेल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघून घेतल्या पाहिजेत. अतिशय महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो. खूप साऱ्या ठिकाणी मी स्वतः ऑब्झर्व केलं, माझ्या स्वतःबरोबरचे अनुभव आहेत की आपण ॲज अ क्लायंट आपल्याला माहीत नसतं काय किती लागणार आहे, कुठे लागणार आहे. आपण जनरल म्हणतो की घर बांधून पाहिजे, पण ऐन वेळेला जेव्हा ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी घ्यायची वेळ येते कदाचित एवढं बजेट परत मागितलं जातं. सो ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, याच्यावरती तुम्ही विचार केला पाहिजे. आणि जे सरांनी सांगितलं मला वाटतं हे खूपच हेल्पफुल आहे. जे लोक घर बांधतायत किंवा इव्हन तुम्ही फर्निचर करत असाल तरीसुद्धा तुम्ही म्हणता पूर्ण फर्निचर करायचं असं म्हणून नाही चालत. प्रत्येक गोष्टीचा बारकावा त्याच्यामध्ये असेल तर मला वाटतं तुमचं काम पण व्यवस्थित होणार, तुमचं बजेट पण कमी लागणार. नाहीतर तुम्हाला खूप सारे प्रॉब्लेमच फेस करावे लागतात. मला वाटतं कन्स्ट्रक्शनवाल्यांनी हे सगळे प्रॉब्लेम सॉर्ट आउट केलेत, हे मला फार प्लस पॉईंट वाटला तुमच्याकडं येण्यासाठी, तुमच्याकडून काम करून घेण्यासाठीचा. मला एक सांगा, प्लॅन पासला वगैरे काही मदत करता का? बरेचशा लोकांना आहे ना डायरेक्ट घर बांधतात, प्लॅन पास वगैरे करत नाहीत, कारण का त्यांना झंझट वाटते किंवा गव्हर्नमेंटचं ऑफिस येते. या कामात काही मदत करता तुम्ही? आम्ही सर्व्हिसेस लोकांना, आम्ही आमच्या कस्टमर्सला सर्व्हिसेस अशा पद्धतीची देतो की त्यांना हॅसल फ्री होम विदाऊट हेडेक त्यांना आम्ही घर बांधतो. ते म्हणजे कसं, आमचे लायझनिंग आर्किटेक्ट आहेत, त्यानंतर डिझाईन आर्किटेक्ट आहेत, स्ट्रक्चरलची आमची इन हाऊस टीम आहे, त्यानंतर कॉन्ट्रॅक्ट आम्ही अदर एजन्सीजला पुढे देत नाहीत. आमचे इन हाऊस कॉन्ट्रॅक्ट म्हणजे इन हाऊस आमचंच सगळा डिपार्टमेंट वाईज पार्ट आहे. म्हणजे कार्पेंटर्स असतील, फिटर असतील, लेबर्स वर्क असतील, ही सगळी टीम आमची इन हाऊस आहे. त्याच्यामुळे आमची जी कामं होतात ती एकदम फास्ट मध्ये कामं होतात ऍज कम्पेअर टू अदर्स.
कारण त्यांना काय होतं, डिपेंडेंट राहावं लागतं. जर मी आज कॉन्ट्रॅक्ट घेतलंय तर मी सेंटरिंग वेगळ्या व्यक्तीला देतोय, सेंटरिंग दिल्यानंतर मी ब्रिक वर्क वेगळ्या व्यक्तीला देतोय. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी चालतात, ह्या आमच्या सगळ्या इन हाऊस चालत असल्यामुळे आम्ही तो पार्ट कॉन्फिडेंटली सांगू शकतो की आम्ही ऑन टाइम देऊ शकतो. कस्टमर्सला आम्ही अशा पद्धतीची आम्ही सर्व्हिस देतो ज्यातून कस्टमरला फक्त त्यांच्या बेसिक पेपर्स वरती साईन करायला आम्ही फक्त त्यांना वेळ मागतो. बाकी सगळ्या गोष्टी आम्ही स्वतःहून इनिशिएट करून घेतो. जसं की प्लॅन सँक्शनिंग साठी तुम्हाला झोन सर्टिफिकेट काढावं लागतं, त्यानंतर बऱ्याचशा एनओसीज काढावं लागतात. तर त्या सगळ्या आमच्या इन हाऊस टीम करतात. आर्किटेक्ट असतील, स्ट्रक्चरल डिझायनर असतील, सगळ्यांचं एकमेकांचं कोऑर्डिनेशन असतं. मग ते सगळेजण एकमेकांना हेल्प करून, म्हणजे सगळ्यांना आमच्या टीमला आम्ही असं सांगून ठेवलेलं आहे, आपल्याला एंड ऑफ द कस्टमरला त्रास नाही झाला पाहिजे, कस्टमरला कुठं बाहेर पडायची गरज नाही लागली पाहिजे. सगळ्या गोष्टी आपण आपल्या टीमने पळून त्या सगळ्या अरेंज करून आपण दिल्या पाहिजे. त्यासाठीच कस्टमर आपल्याला आज पे करतोय. एक्झॅक्टली. येस. व्हेरी नाईस. कर्जासाठी काय मदत करता? कर्जासाठी आतापर्यंत तरी आम्ही काही हेल्प नाही करत आहेत, बट भविष्यात आम्ही त्या गोष्टींवरती पण आमच्या कस्टमर्सला हेल्प करणार आहोत. जे काही DSA असतील किंवा बँक्स असतील तर त्या बऱ्याचशा आमच्या बरोबर कनेक्ट झालेले आहेत. त्या एका बाजूने आम्हाला सांगतात की आम्ही तुमच्या कस्टमर्सला हेल्प करू. कस्टमर्सही बरेचसे आम्हाला विचारतात की सर तुमच्याकडे काही लोनची फॅसिलिटी आहे का? तर आतापर्यंत जरी नव्हती, बट पुढच्या आपल्या जानेवारी पासून आम्ही ती सर्व्हिस आमच्या कंपनीमध्ये ऍड करतोय. म्हणजे बँकर्स आणि ओनर्स यांचं एक कोऑर्डिनेशन करून द्यायचा आम्ही प्रयत्न करतोय. फॅन्टास्टिक. बरं, मला एक सांगा विजय सर, तुमचं काय विजन मिशन काय? आता तुम्ही क्लायंट सॅटिस्फॅक्शन करताय किंवा एवढं सगळं बारकाव्याने प्रत्येक गोष्ट पाहताय आणि तुम्ही हेझल फ्री हाऊस जे म्हटलं ते खरंच मला इंटरेस्टिंग वाटलं. तर काय कंपनीचं तुमचं विजन मिशन काय आहे? सर, आमच्या कंपनीचं विजन मिशन असं आहे की जी सर्व्हिस आम्ही 2018ला फक्त ईस्ट पुण्याला देत होतो, आज 2024 पर्यंत आम्ही ती सर्व्हिस पूर्ण पुण्यामध्ये देतोय, पुण्याच्या चारी कोपऱ्यामध्ये. त्याचबरोबर मागच्या आता 2 महिन्यापूर्वी ऑगस्टमध्ये आम्ही आपल्या महाराष्ट्रातल्या 5 टॉपच्या सिटीज म्हणजे नवी मुंबई, ठाणे, नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर ह्या एरियाजमध्ये आमची सर्व्हिस द्यायला आम्ही चालू केली. ह्या एरियामध्ये आम्ही आमचे ऑफिस ओपन केलेत. वा. आणि पुढच्या 1-5 वर्षामध्ये आमचं विजन आहे की आपण संपूर्ण भारतभर आपली सर्व्हिस द्यायची. फॅन्टास्टिक. येस. आणि जे आम्ही मागच्या 6-7 वर्षात 500 पेक्षा जास्त घरं बनवलीत, तेच आमचं स्वप्न आहे की पुढच्या 10 वर्षामध्ये आम्ही कमीत कमी 10,000 घरं बांधून लोकांना देऊ. फंटास्टिक फंटास्टिक फंटास्टिक. आता एम्प्लॉई बेस किती आहे तुमचा? आता आपल्याकडे म्हणजे साईट स्टाफ आणि ऑफिस स्टाफ जर बघितला तर 200 लोकांचा सगळा स्टाफ आहे आपल्याकडे. बरं, असं काही झालं का विजय सर की तुम्ही काम घेतलं आणि क्लायंटने तुम्हाला पैशासाठी खूप त्रास दिला? नाही, कसं असतं, जिथं तुम्ही बरोबर एकदम म्हणजे प्रश्न विचारला, पण ह्याला मला एक तुम्हाला चांगलं उत्तर द्यायचंय की जिथं तुम्ही समाधानी असता किंवा प्रामाणिक असता तिथं तुम्हाला लोकही समाधानी आणि प्रामाणिक मिळतात. नाहीतर तेव्हाच होतो जेव्हा तुम्ही ज्यावेळेस त्रास म्हणजे एक उदाहरण त्यातून म्हणजे तुम्हाला देऊ वाटतं की म्हणजे कुठलीही गोष्ट बघा, ज्यावेळेस आपण एखाद्या पाण्यात दगड मारू त्यावेळेसच ते पाणी आपल्या अंगावर उडणार आहे. सेम थिंग हिअर. म्हणजे जर तुम्ही चांगली सर्व्हिस देताय तर तुम्हाला चांगलंच मिळणार आहे, तुम्ही जर खराब सर्व्हिस देताय तर तुम्हाला खराबच समोरून रिॲक्ट मिळणार आहेत. म्हणजे तुम्हाला आजपर्यंत कुणीही पैशासाठी त्रास दिलेला नाही. आणि माझा मार्केटमध्ये खूप महत्वाचा विषय हा की सरांना पैशासाठी त्रास दिला नाही याचा अर्थच हे जे इंजिनियर कन्स्ट्रक्शन वाला आहे ते खरंच चांगलं काहीतरी करतायत. आणि समाधानी माणूस का त्रास देईल? मग त्रास कधी होऊन देणार एखादा माणूस पैसे द्यायला की तुम्ही काम जे सांगितलं होतं ते केलेलं नाहीये, वेळेवर केलेलं नाहीये, म्हणजे त्रास दिलेला आहे, या कंडिशनलाच पैसे द्यायला लोक त्रास देतील, देणार नाहीत. फॅन्टास्टिक. जर तुम्हाला कोणीच त्रास नाही दिला तर मला पण वाटतं की तुम्ही बेस्ट काम करत असाल, त्यामुळेच तुम्हाला कोणी त्रास दिलेला नाहीये. बरं, असा काही प्रसंग तुमच्या व्यावसायिक जीवनात किंवा लाईफमध्ये जो तुम्हाला आतून झिंजोड के चला गया, असं म्हणतात की यार लई फ्रस्ट्रेट झालो होतो, असं काही प्रसंग आयुष्यातला? फ्रस्ट्रेटेड तेच जॉब 6 महिने जॉब एकदम मशीन शॉपला केला होता आणि तिथून जो एक्सपिरियन्स आला होता, काय होणार भविष्यात माहिती नव्हतं. पण तिथून मला जे माझे आता मी त्यांना म्हणजे गुरुच गृहीत केलेला आहे, जे माझे गुरु मला भेटले आणि मला त्या काय नाव काय त्यांचं? आर्किटेक्ट लोंढे म्हणून आहेत ते. येस. तर ते आर्किटेक्ट लोंढे साहेबांनी मला म्हणजे चांगली साथ दिली आणि चांगली मदत केली आणि माझ्या आयुष्याची दिशा बदलून टाकली मी म्हणता येईल. म्हणजे तुम्हाला गुरु किती महत्वाचं असतं ते मला ह्याच्यात लक्षात आलं ह्या गोष्टीमध्ये. आई वडिलांना काय वाटतं तुमच्याकडे बघून? आज आई वडिलांना खूप अभिमान वाटतो की यार आज आपल्या रिलेटिव्ह मध्ये किंवा आपल्या आजूबाजूच्या सराउंडिंग मध्ये जी लोकांची मुलं किंवा आजूबाजूच्या लोकांची मुलं वाढलेत, आपलाही मुलगा त्यातूनच वाढलाय.
पण आपल्या मुलाने आज कुठंतरी आपलं नाव मोठं केलंय, हा अभिमान आजही त्यांच्या मला चेहऱ्यावरती दिसतो आणि त्याच्यामुळे खूप सॅटिस्फॅक्शन वाटतं. तुमच्या आयुष्यातले असे 4-5 लोक ज्यांनी तुम्हाला खूप काही कॉन्ट्रीब्युट केलं असं वाटतं, जसं की लोंढे साहेब बोलले, आई वडील असतील, Yes. त्या व्यतिरिक्त असे 5 लोक ज्यांनी तुम्हाला कॉन्ट्रीब्युट केलं? माझ्या आयुष्यातले सर्वात महत्वाचे 5 व्यक्ती म्हणजे, सर्वात महत्वाचे म्हणजे आर्किटेक्ट लोंढे साहेब, दुसरे म्हणजे माझे आई वडील, तिसरं म्हणजे माझा भाऊ, चौथे म्हणजे माझी मिसेस आणि 5वे म्हणजे माझे कस्टमर्स. हे म्हणजे माझ्या आयुष्यातले सगळ्यात चांगले मला गुरु म्हणता येईल, त्यानंतर मार्गदर्शक म्हणता येईल. हे सगळे म्हणजे माझे काही कस्टमर्स तर असे आहेत की ज्यांनी मला म्हणजे ऍज अ कॉन्ट्रॅक्टर कन्सिडर न करता, जे वयस्कर होते त्यांनी मला मुलगा म्हणून कन्सिडर केलं, विजय तू असं कर, म्हणजे दिशा दाखवण्याचं त्या लोकांनी कामं केली. त्यानंतर काही माझ्या एजचे किंवा 1-2 वर्षांनी मोठे, त्यांनी ऍज अ भाऊ म्हणून मला अजून दिशा दाखवली. म्हणजे मी फक्त कस्टमर्सला कस्टमर्स म्हणून न बघता एक ऍज अ आपण फॅमिली रिलेशन कसं मेंटेन ठेवू शकतो, हे हेतून मी त्यांच्याकडे बघत होतो आणि बघतही आहे आजही. बघा, तुमचं वय काय विजय सर? माझं आता रनिंग 28 एज आहे. 28 तुमचं वय आहे. हो. आता 20 वर्षापासून 35 वर्षापर्यंत खूप सारे लोक मी फ्रस्ट्रेटेड पाहतोय किंवा दिशाहीन पाहतोय. बरोबर. त्यांना व्यवसाय करा म्हटलं तर भांडवल नाहीये बरोबर. किंवा काहीतरी कारण देत आहेत. बरोबर. अशा लोकांना काय संदेश द्याल? आज बरोबर. 28व्या वर्षामध्ये तुम्ही 200 लोकांना रोजगार निर्माण करताय, 500 लोकांना घर बांधून देताय आणि करोडोंचा व्यवसाय उभा करताय. तर या लोकांना काय अशी प्रेरणा तुम्ही द्याल किंवा काय सांगाल? येस, तर ह्याच गोष्टींचा मी माग बराचसा अभ्यास केला की मला बरेचसे लोक अप्रोच करतात, सर किंवा दादा किंवा भाऊ आम्हाला मदत करा, आम्हाला काहीतरी बिझनेसची आयडिया द्या किंवा आम्हाला कुठल्या तरी बिझनेसमध्ये कुठेतरी इन करा, कारण त्यांना दिसतंय की बाबा हा एवढी कामं करतोय तर आपल्याला याच्याकडून काहीतरी मदत मिळेल. आणि माझी आता प्रत्येकाला इच्छा असते की मदत व्हावी म्हणून, पण मी प्रत्येकाला 1-to-1 जाऊन भेटू नाही शकत किंवा प्रत्येकाला 1-to-1 सगळ्या गोष्टी सांगू नाही शकत. तर त्याच्यासाठी मी माझ्या इंस्टाग्रामच्या पेजवरती म्हणजे इंजिनियर विजय मोराळे ह्या पेजवरती मी बिझनेस सिरीज एक केली, म्हणजे कमीत कमी भांडवल आणि 0 भांडवल म्हणून तुम्ही तुमचा बिझनेस कसा उभा करू शकता. ह्याच्यावरती 21 दिवस 21 बिझनेस आयडियाची माझी आता सिरीज चालू आहे. आज बहुतेक 11वा भाग आमचा आहे, म्हणजे 10 भाग ऑलरेडी पडलेले आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही फक्त तुमची मेहनत आणि तुमची चिकाटी ह्या 2 गोष्टीला पकडून जवळपास 10 बिझनेस आयडिया दिलेले आहेत. आणि पुढच्या ज्या 10-11 बिझनेस आयडिया असतील त्या मिनिमम इन्व्हेस्टमेंटच्या असतील, जे सर्वसाधारण टेक्निकल पर्सन, नॉन टेक्निकल पर्सन आणि कुठलाही व्यक्ती करू शकतो. विजय सर, तुमच्या सफलतेचं सिक्रेट जर मी विचारलं तर काय सांगाल? सफलतेचं सिक्रेट सगळ्यात महत्वाचं म्हणजे पेशन्स पाहिजेत, त्यानंतर तुमचं कंटिन्यू त्या कामावरती फोकस पाहिजे, निरंतरता. येस. आणि त्याच्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही सक्सेसची वाट न बघता तुम्ही ते करत राहिलं पाहिजे. मला सक्सेस, हे केलं तर लगेच मला सक्सेस भेटेल, हे केलं तर लगेच सक्सेस भेटेल, हे असं होत नाही. मी तो त्याचा विचारच केला नाही, मी फक्त करत राहिलो. येस येस येस, 100% तुम्हाला सक्सेस मिळून जातं. काल परवा मी कोणाशी बोलत होतो, त्यांनी मला खूप छान सांगितलं की म्हणजे आकाश, मी काम करतो, मी पैसे किती मिळतील याच्यासाठी काम नाही करत. बरोबर. मी काम करताना हा विचार करतो की माझ्या कामाने समोरच्या आयुष्यामध्ये काय व्हॅल्यू ऍड होईल, बरोबर, त्याचं माझ्याकडनं माझ्या कामातनं कसं भलं होईल याचा मी सगळ्यात जास्त विचार करतो आणि सगळ्यात जास्त प्रयत्न करतो की मी त्याला डिलिव्हर करण्याचा. बरोबर. आणि मग मला खूप सारं सफलता मिळते आजच्या तारखेला. बरोबर. पण मी कधी असं विचार नाही केला की मी आता हे काम केल्यानंतर मला किती पैसे मिळतील किंवा किती काय होईल, असं मी कधीच विचार करत नाही. दॅट्स वाय मला खूप सारे पैसे पण मिळतात आणि मी सफल पण आहे. नाहीतर आपण कसं की आता समजा तुम्ही युट्यूब चॅनल सुरू केला तर बरेचसे लोकांचा विचार काय असतो, ते म्हणून जाऊ माझा कधी ग्रोथ होणार, मला कधी मॉनिटायझेशन होणार, म्हणजे पहिलं त्याच्या अपेक्षा असतात. बरोबर. पहिला विचार हा केला पाहिजे की मी कसं व्हॅल्यू ऍड कसं करू शकतो, कारण व्हॅल्यू ऍडेड वरती तुम्ही फोकस केला तर तुम्हाला लोक जोडली जाणार आहेत. ती लोक जोडली गेली तर तुमचं अकाउंट ग्रो होणार आहे. अकाउंट ग्रो झालं तर तुम्हाला तिथून पैसे चालू होणार आहेत. पण तुम्ही आधीच पैसेच कधी चालू होतील हा विचार केला तर तुम्ही मग त्या स्टेजला राहणार. मेजरली लोक पैसे बघून बिझनेस सुरू करतात. बरोबर. आणि म्हणून ते चुकतात. बरोबर. मी काय व्हॅल्यू ऍड करू शकतो याचा विचार करून बिझनेस केला तर मला वाटतं पैसे खूप येतील. असं म्हटलं तर वावगं नाही ठरणार की पहिलं सफल व्हायला लागतं आणि नंतर पैसे येतात. बरोबर. लोकांच्या डोक्यात असं की पैसे आले तर आपण सफल होऊ. बरोबर. नाही, कामात यशस्वी आहात, तुम्ही चांगलं काम करण्यात, डिलिव्हर करण्यात यशस्वी झालात आणि मग तुमच्याकडे पैसे आले. तुम्ही कामच करण्यात यशस्वी नसतं झालं तर पैसे कुठून आले? पैसे आले नसते. म्हणजे ती गोष्ट पॅरलल चालणारी आहे, ती लोकांना दिसत नाही. तुम्ही काम चांगलं करा,
काम एकदम प्रामाणिकपणे करा, पैसे तुमचे त्याला पॅरलली चिटकून येत आहेत. हे तुम्हाला तुम्ही फक्त पैशाच्या बाजूने बघताय, तुम्ही कामाच्या बाजूने बघा आणि प्रामाणिकतेच्या बाजूने बघा. पैसे तुम्हाला ते येणारच आहेत. खूप छान सिक्रेट सांगितलं की तुम्ही काम करत राहा, पैसे येणारच आहेत. बरोबर. छान, व्हेरी गुड. विजय सर, ह्या गप्पा आहे ना अशाच चालू ठेवाव्याशा वाटतात. यंग एज मध्ये तुम्ही जे अचिव्हमेंट केलेली आहे, हिरो कोणाला म्हणायचं तर सिनेमातल्या हिरोला हिरो नाही म्हणत मी. बरोबर. मी असं मानतो की जे अंधारात लोक आहेत त्यांना उजेडात घेऊन येणारा माणूस आहे किंवा त्यांना दिशा देणारा माणूस आहे. आज तुम्ही 200 लोकांना रोजगार दिलाय. तुमचे जे हेतू आहेत किंवा ज्या पद्धतीने तुम्ही काम करताय, तुम्ही रिअल हिरो आहात आणि तुम्ही वेळ काढून इथं आलात, त्याच्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू सर. आणि धन्यवाद. असंच तुम्ही ग्रोथ करत राहा, त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. तुमचा नंबर मी खाली देणार आहे. ज्या लोकांना घर बांधायचं आहे किंवा काही आर्किटेक्टर पाहिजे, काय पाहिजे, तर मला फार इथिकल माणूस वाटलेला आहे. तुम्हालाही हे सगळं ऐकल्यानंतर वाटलंच असेल तर डेफिनेटली संपर्क करू शकता आणि त्यांचं कन्सल्टिंग तर नक्कीच घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ते बजेट घेताना त्यांनी जे सांगितलेले पॉईंट आहेत ते प्रत्येकाने कोळून प्या असं मी म्हणेल. कारण वाईट अनुभव तेव्हाच येतात जेव्हा ते काय असतं, बजेट आपण प्रॉपर घेत नाही. त्याच्यामुळे धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.